भाऊ बहीण ऑफिशियल या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. एक क्षण थांबा, कारण तुम्हाला जे आतापर्यंत मिथुन राशीबद्दल सांगितलं गेलं ते पूर्ण सत्य नाही. ही राशी जितकी वरून साधी वाटते तितकीच आतून गुंतागुंतीची आणि प्रभावी आहे. काही गुण असे आहेत जे जाणीवपूर्वक लपलेले राहतात आणि तेच गुण योग्य वेळ आली की सगळा खेळ बदलून टाकतात. हा व्हिडिओ फक्त भविष्य सांगण्यासाठी नाही, तर तुमच्याच विचारांची दिशा बदलण्यासाठी आहे. कारण इथे तुम्हाला चांगलं वाईट असं ठरवून दिलं जाणार नाही, तर तुम्हाला स्वतःकडे पाहायला भाग पाडलं जाईल. जर तुम्हाला वाटत असेल की आयुष्यात अनेक गोष्टी अचानक बदलतात, निर्णय अनपेक्षित वळण घेतात आणि काही वेळा लोक तुम्हाला चुकीचं समजतात, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण पुढे येणारी माहिती तुमच्याच आत दडलेली शक्ती ओळखायला मदत करू शकते. आता पाहिलं नाही तर कदाचित नंतर उशीर होईल, कारण काही सत्य फक्त योग्य क्षणीच उलगडतं. मिथुन राशीची अज्ञात शक्ती, ज्योतिषांचं डोकं फिरवणारं रहस्य. मिथुन राशीची अज्ञात शक्ती ही फक्त बोलण्यापुरती किंवा चंचल स्वभावापुरती मर्यादित नसते. या राशीचा खरा प्रभाव मेंदू, शब्द, विचार आणि अदृश्य निर्णय क्षमतेत लपलेला असतो. बुध ग्रहाच्या अधिपत्यामुळे मिथुन राशीचे लोक क्षणात परिस्थिती समजून घेतात. इतर लोक जिथे गोंधळतात तिथे मिथुन राशीचा मेंदू शांतपणे पर्याय शोधत असतो. मिथुन राशीची सर्वात मोठी अज्ञात शक्ती म्हणजे दोन स्तरांवर विचार करण्याची क्षमता. हे लोक जे बोलतात ते वेगळं असतं आणि जे विचार करतात ते अजून खोल असतं. त्यामुळे अनेक वेळा लोकांना मिथुन समजत नाही, पण निर्णय मात्र मिथुनचेच बरोबर ठरतात. ही राशी शब्दांनी नव्हे तर वेळेवर घेतलेल्या निर्णयांनी स्वतःचं भविष्य बदलते. मिथुन राशीच्या लोकांकडे संवादाची एक अद्भुत ऊर्जा असते, पण ही ऊर्जा केवळ बोलण्यात नाही तर मन वाचण्यातही असते. समोरचा माणूस काय लपवतोय, काय सांगत नाहीये हे मिथुन सहज ओळखतात. त्यामुळे फसवणूक, खोटेपणा किंवा दिखावा मिथुन राशीसमोर फार काळ टिकत नाही. अजून एक गुप्त शक्ती म्हणजे परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची क्षमता. मिथुन राशी कधीही एका भूमिकेत अडकत नाही. गरज असेल तर शांत, गरज असेल तर आक्रमक, तर गरज असेल तेव्हा पूर्णपणे अलिप्त. ही लवचिकता त्यांना आयुष्यात वारंवार संकटातून बाहेर काढते. जिथे इतर राशी अडखळतात तिथे मिथुन मार्ग बदलतो. मिथुन राशीचे लोक नशिबावर कमी आणि बुद्धीवर जास्त विश्वास ठेवतात. त्यामुळे त्यांचं यश उशिरा दिसू शकतं, पण जेव्हा येतं तेव्हा अचानक आणि ठोस असतं. अनेक वेळा मिथुन लोक स्वतःलाच कमी लेखतात, पण त्यांच्या आत असलेली ही अज्ञात शक्ती योग्य वेळ येताच सगळ्यांना थक्क करते. हीच ती रहस्यमय शक्ती आहे ज्यामुळे मिथुन राशीला कोणीही पूर्णपणे ओळखू शकत नाही. वरून साधी दिसणारी ही राशी आतून अत्यंत तीक्ष्ण, चतुर आणि भविष्य घडवणारी असते. ज्योतिषालाही अनेकदा मिथुन राशीचा पुढचा डाव आधीच सांगता येत नाही आणि म्हणूनच ही राशी खऱ्या अर्थाने डोकं फिरवणारं रहस्य ठरते. मिथुन राशीची अजून एक दुर्लक्षित पण अतिशय प्रभावी शक्ती म्हणजे योग्य क्षण ओळखण्याची विलक्षण क्षमता. हे लोक घाई करत नाहीत, पण उशीरही करत नाहीत. इतरांना ज्या गोष्टी योगायोग वाटतात त्या प्रत्यक्षात मिथुनचे अचूक वेळ साधून उचललेली पावले असतात. म्हणूनच मिथुन राशीचे यश अनेकांना अचानक वाटते, पण त्यामागे खोल निरीक्षण आणि शांत तयारी असते. मिथुन राशीचा मेंदू कायम सक्रिय असतो, पण त्यांची खरी ताकद मेंदूपेक्षा निरीक्षण शक्तीत असते. कोण काय बोलतोय, कोण काय लपवतोय, कोणाचा सूर बदलतोय, कोणाचा हेतू वेगळा आहे, हे बारकावे मिथुन सहज टिपतात. ते लगेच प्रतिक्रिया देत नाहीत, पण आतून नोंद ठेवतात. वेळ आली की हेच बारकावे त्यांना इतरांपेक्षा एक पाऊल पुढे नेतात. मिथुन राशीच्या लोकांमध्ये एक गुप्त मानसिक संरक्षण असतं. ते बाहेरून खूप मोकळे, हसरे, बोलके वाटतात, पण आतल्या भावना प्रत्येकाला कधीच दाखवत नाहीत. त्यामुळे त्यांना दुखावणं, मानसिकरित्या कमजोर करणं फार कठीण असतं. ते जखम दाखवत नाहीत, पण त्या जखमेतून शिकून स्वतःला अधिक मजबूत करतात.
या राशीची आणखी एक अज्ञात शक्ती म्हणजे माणसांच्या आयुष्यातील भूमिका बदलण्याची क्षमता. मिथुन लोक अनेकांच्या आयुष्यात शिक्षक, मार्गदर्शक, मित्र, कधी आरसा तर कधी इशारा बनून येतात. काही लोकांना ते आयुष्याचा धडा शिकव देतात, तर काहींना आयुष्याची दिशा. पण स्वतः मात्र शांतपणे पुढे निघून जातात, कुठलाही गाजावाजा न करता. मिथुन राशीचे लोक एकाच वेळी अनेक शक्यता डोक्यात ठेवू शकतात. एखादा मार्ग बंद झाला तरी त्यांचं मन लगेच दुसरा, तिसरा पर्याय उघडतं. त्यामुळे त्यांना पूर्णपणे अपयशी करणं जवळजवळ अशक्य असतं. ते पडतात पण तुटत नाहीत, हारतात पण थांबत नाहीत. या राशीचा सर्वात मोठा रहस्यात्मक गुण म्हणजे स्वतःची खरी क्षमता स्वतःपासूनही लपून ठेवणं. अनेक मिथुन लोकांना स्वतःलाच कल्पना नसते की ते मोठं करू शकतात, पण आयुष्यात एखादा निर्णायक क्षण आला की ही सुप्त शक्ती अचानक जागी होते आणि तेच मिथुन इतरांना आश्चर्यचकित करून सोडतात. म्हणूनच मिथुन राशी ही फक्त स्वभावाने चंचल किंवा बोलकी नाही, तर ती एक चालती फिरती बुद्धिशक्ती आहे, जी शांतपणे पाहते, समजते, योग्य क्षणाची वाट पाहते आणि मग असा निर्णय घेते की ज्याचा परिणाम दीर्घकाळ जाणवतो. याच कारणामुळे मिथुन राशीचं पुढचं पाऊल नेहमीच अंदाजाबाहेर असतं. मिथुन राशीचा आणखी एक गूढ पैलू म्हणजे स्वतःवर पूर्ण नियंत्रण ठेवण्याची क्षमता. बाहेरून ते किती अस्थिर किंवा बदलते वाटले तरी आतून त्यांना आत्मसंयम प्रचंड मजबूत असतो. परिस्थिती कितीही उलटी असो, भावनांचा उद्रेक न करता स्वतःला सावरून पुढची चाल ठरवण्याची शक्ती मिथुनकडे असते. हीच गोष्ट त्यांना मोठ्या संघर्षातून सुरक्षितपणे बाहेर काढते. मिथुन राशीचे लोक लोकांमध्ये राहत असूनही एकटे राहण्याची कला जाणतात. त्यांना एकांताची भीती नसते, उलट एकांतात त्यांची खरी शक्ती जागी होते. शांततेत त्यांचे विचार स्पष्ट होतात, मनातील गोंधळ निवळतो आणि आयुष्याचा पुढचा टप्पा ठरतो. म्हणूनच मिथुन लोक अचानक काही काळ मागे हटलेले दिसतात, पण तो काळ त्यांच्या आतल्या तयारीचा असतो. या राशीची अजून एक अद्भुत शक्ती म्हणजे भूतकाळातून मुक्त राहण्याची क्षमता. अनेक लोक जुन्या चुका, अपमान, फसवणूक यामध्ये अडकून राहतात, पण मिथुन राशी त्यातून शिकते आणि पुढे जाते. ते आठवणी मनात ठेवतात, पण त्यांना ओझं होऊ देत नाहीत. त्यामुळे त्यांची ऊर्जा नेहमी पुढे जाण्यासाठीच वापरली जाते. मिथुन राशीचे लोक संघर्षाच्या काळात फार बोलत नाहीत. ते आपली खरी लढाई शांतपणे लढतात. लोकांना वाटतं की मिथुन काहीच करत नाहीये, पण प्रत्यक्षात आतून मोठा बदल घडवला जात असतो. जेव्हा परिणाम समोर येतो तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो. हीच त्यांची अदृश्य कार्यपद्धती असते. या राशीची एक वेगळी शक्ती म्हणजे नवीन विचार रुजवण्याची क्षमता. मिथुन लोक एखादी गोष्ट थेट सांगत नाहीत, पण विचारांची बीजं रोवतात. समोरचा माणूस नकळत विचार करू लागतो, बदलतो, निर्णय घेतो. त्यामुळे मिथुनचा प्रभाव दीर्घकाळ टिकणारा असतो, जरी तो लगेच दिसून येत नाही. मिथुन राशीचे लोक स्वतःसाठी फारसा गोंगाट करत नाहीत. त्यांना प्रसिद्धीपेक्षा परिणाम महत्त्वाचा वाटतो. म्हणूनच अनेक वेळा त्यांचे मोठे योगदान लोकांच्या लक्षातही येत नाही. पण ज्यांच्या आयुष्यावर मिथुनचा प्रभाव पडतो त्यांना तो कधीच विसरता येत नाही. या राशीची खरी ताकद म्हणजे स्वतःचा मार्ग स्वतः शोधण्याची वृत्ती. कोणाच्या पावलावर पाऊल ठेवणं, कोणाच्या अंधानुकरण करणं मिथुनला जमत नाही. ते चुकतील, पडतील, पण स्वतःचा मार्ग सोडत नाहीत. याच स्वभावामुळे त्यांचा प्रवास वेगळा, अनपेक्षित आणि प्रभावी ठरतो. म्हणूनच मिथुन राशी ही केवळ शब्दांची किंवा बुद्धीची राशी नाही, तर ती अनुभवातून घडलेली, शांतपणे वाढलेली आणि योग्य क्षणी स्वतःचं अस्तित्व ठामपणे सिद्ध करणारी शक्ती आहे. तिची खरी खोली समजायला वेळ लागतो आणि म्हणूनच ती नेहमीच गूढ आणि अव्यक्त राहते. मिथुन राशीची आणखी एक सूक्ष्म पण प्रभावी शक्ती म्हणजे स्वतःला ओळखूनही न दाखवण्याची कला. हे लोक स्वतःच्या क्षमतांची जाणीव ठेवतात, पण त्या उघडपणे मांडत नाहीत. त्यामुळे समोरच्याला ते कमी लेखण्याची चूक होते. ही चूक पुढे मिथुनच्या फायद्याची ठरते, कारण अपेक्षेपेक्षा मोठा परिणाम जेव्हा दिसतो तेव्हा विरोधक गोंधळून जातात. मिथुन राशीचे मन हे प्रश्न विचारणारं असतं.
उत्तर स्वीकारणारं नसतं. सांगितलेली गोष्ट ते सरळ मानत नाहीत. आतून तपासतात, तोलतात, वेगवेगळ्या कोनातून पाहतात. त्यामुळे त्यांचे निर्णय खोलवर रुजलेले असतात. एकदा घेतलेला निर्णय ते सहज बदलत नाहीत, जरी बाहेरून ते लवचिक वाटले तरी. या राशीची अजून एक वेगळी शक्ती म्हणजे अदृश्य प्रभाव टाकण्याची क्षमता. मिथुन लोक एखाद्या ठिकाणी फार काळ थांबत नाहीत, पण जिथे जातात तिथे काहीतरी बदल घडून जातात. विचारांची दिशा बदलते, वातावरण बदलतं, लोकांच्या निर्णयांवर परिणाम होतो. हे सगळं न बोलता न दाखवता घडतं. मिथुन राशीला स्वतःची किंमत वेळेआधी सिद्ध करण्याची घाई नसते. ते योग्य वेळेची वाट पाहतात. त्यांना माहीत असतं की वेळच खरी साक्ष देणार आहे. म्हणूनच ते अपमान घेतात, दुर्लक्ष सहन करतात, पण आतून खचत नाहीत. योग्य क्षण आला की तेच लोक सर्वात ठामपणे उभे राहतात. या राशीची अजून एक गुप्त ताकद म्हणजे भावनिक समतोल राखण्याची क्षमता. ते भावनाशून्य नसतात, पण भावनांनी वाहूनही जात नाहीत. कुठे थांबायचं, कुठे मागे घ्यायचं, कुठे दूर जायचं हे त्यांना अचूक कळतं. त्यामुळे अनेक नात्यांमध्ये ते वाचतात, तर काही नाती स्वतःहून सोडून देतात. मिथुन राशीचे लोक आयुष्यात सतत शिकत राहतात, पण ते शिकणं कधीच जाहीर करत नाहीत. प्रत्येक भेट, प्रत्येक अनुभव, प्रत्येक अपयश हे त्यांच्यासाठी धडा असतो. म्हणूनच त्यांची प्रगल्भता वयावर नाही तर अनुभवावर आधारलेली असते. या राशीची सर्वात खोल शक्ती म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहण्याची क्षमता. ते स्वतःला खोटं सांगत नाहीत. चूक असेल तर स्वीकारतात, ताकद असेल तर जपतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील बदल खरे असतात, दिखाऊ नसतात. मिथुन राशी हळूहळू पुढे जाते, पण मागे कधीच जात नाही. तिचा प्रवास गोंगाटाचा नसतो, पण परिणामकारक असतो. म्हणूनच मिथुन राशीचं खरं सामर्थ्य लगेच दिसत नाही, पण एकदा जाणवलं की ते दुर्लक्षित करणं अशक्य ठरतं. मिथुन राशीचा अजून एक अनोखा पैलू म्हणजे स्वतःची दिशा गुप्त ठेवण्याची क्षमता. हे लोक नेमकं काय साध्य करायचं आहे हे सर्वांना सांगत बसत नाहीत. त्यांच्या योजना अर्धवट उघड होतात, पण अंतिम चित्र कुणालाच कळत नाही. त्यामुळे लोक अंदाज बांधत राहतात आणि मिथुन मात्र शांतपणे आपल्या मार्गावर पुढे सरकत राहतो. मिथुन राशीची विचारसरणी रेषेत चालणारी नसते, ती जाळ्यासारखी पसरलेली असते. एकाच वेळी अनेक कल्पना मनात फिरत असतात, पण त्यात गोंधळ नसतो. कोणती कल्पना कधी वापरायची, कोणती बाजूला ठेवायची हे ते आतून ठरवतात. म्हणूनच त्यांची कृती अनेकांना अनपेक्षित वाटते, पण त्यामागे ठोस अंतर्गत क्रम असतो. या राशीची आणखी एक सूक्ष्म शक्ती म्हणजे लोकांच्या अपेक्षांपासून मुक्त राहणं. समाज काय म्हणेल, लोक काय बोलतील या चौकटीत मिथून अडकत नाही. ते ऐकतात सगळं, पण मान्य करत नाहीत सगळं. त्यामुळेच त्यांचे निर्णय स्वतंत्र असतात आणि त्यांचा प्रवास इतरांपेक्षा वेगळा दिसतो. मिथुन राशीचे लोक वेळोवेळी स्वतःचं आयुष्य पुन्हा मांडतात. जुनी ओळख, जुनी भूमिका, जुनी ओळख पटवलेली ओळ, गरज संपली की ते सगळं शांतपणे मागे ठेवतात. हे सोडणं कमकुवतपणाचं नसून स्वतःला पुढे नेण्याचं धाडस असतं. म्हणूनच मिथुन आयुष्यात अनेक टप्पे पार करतो आणि प्रत्येक टप्प्यात नव्या रूपात उभा राहतो. या राशीची अजून एक वेगळी ताकद म्हणजे गोंधळातही स्पष्टता शोधण्याची क्षमता. सगळीकडे अस्थिरता असताना, मतभेद असताना मिथुन शांतपणे सार काढतो. काय महत्त्वाचं आहे आणि काय नाही हे वेगळं करण्याची त्यांची क्षमता त्यांना निर्णायक क्षणी योग्य बाजू निवडायला मदत करते. मिथुन राशी फार कमी वेळा स्वतःला बळी समजते. परिस्थिती कठीण असले तरी माझ्यासोबतच असं का या प्रश्नात ते अडकत नाही. ते थेट पुढचा प्रश्न विचारतात. आता काय करता येईल ही वृत्तीच त्यांना इतरांपेक्षा वेगळं स्थान देते. या राशीची आणखी एक गुप्त बाजू म्हणजे स्वतःच्या मर्यादा ओळखण्याची प्रामाणिकता. जिथे थांबायचं, जिथे हात झटकायचा, जिथे ऊर्जा वाचवायची हे मिथुनला कळतं. त्यामुळे ते प्रत्येक लढाई लढत नाहीत, पण ज्या लढाई लढतात त्या अर्थपूर्ण असतात. मिथुन राशीचा खरा प्रभाव गाजत नाही, तो हळूहळू खोलवर रुजतो. लोकांना कधी जाणवतं की त्यांच्या विचारात, निर्णयात किंवा आयुष्याच्या वळणावर कुठेतरी मिथुनचा ठसा उमटलेला आहे. हीच ती शांत, अदृश्य आणि दीर्घकाळ टिकणारी शक्ती आहे, जी मिथुन राशीला साधी नसून असामान्य बनवते. मिथुन राशीचा आणखी एक खोलवर दडलेला गुण म्हणजे स्वतःची ऊर्जा योग्य ठिकाणीच खर्च करण्याची समज. हे लोक प्रत्येक गोष्टीसाठी धाव घेत नाहीत.
कुठे थांबायचं, कुठे दुर्लक्ष करायचं आणि कुठे पूर्ण ताकद लावायची हे त्यांना अचूक कळतं. त्यामुळे त्यांची ऊर्जा वाया जात नाही आणि जे काम हाती घेतात ते प्रभावी ठरतं. मिथुन राशीचे लोक अनेकदा लोकांच्या नजरेत असतात, पण तरीही पूर्णपणे उघडे नसतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात नेहमीच एक थर लपलेला असतो, जो फार थोड्या लोकांना दिसतो. हा थर म्हणजे त्यांची खरी प्रेरणा, खरी भीती आणि खरी दिशा. त्यामुळे कोणीही त्यांना पूर्णपणे वाचू शकत नाही आणि हाच त्यांचा मानसिक कवच ठरतो. या राशीची अजून एक वेगळी ताकद म्हणजे परिस्थितीशी झगडण्याऐवजी तिला वळण देण्याची क्षमता. थेट संघर्ष करण्यापेक्षा मिथून परिस्थितीचं स्वरूप बदलतो. शब्द, वेळ, मौन किंवा दिशा बदल यांचा वापर करून तो अडथळ्याला मार्गात रूपांतरित करतो. म्हणूनच अनेक अडचणी मिथुन समोर टिकत नाहीत. मिथुन राशीला स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी गर्दीची गरज नसते. ते एकटेही ठाम उभे राहू शकतात. समूहात असताना ते विचार देतात आणि एकटे असताना दिशा ठरवतात. ही स्वतंत्र उभं राहण्याची क्षमता त्यांना मानसिकदृष्ट्या अत्यंत मजबूत बनवते. या राशीची अजून एक गुप्त शक्ती म्हणजे अपेक्षांशिवाय नातं निभावण्याची क्षमता. ते खूप देतात, पण बदल्यात सतत मागणी करत नाहीत. त्यामुळे जे नातं टिकतं ते खरीखुरी ओळख घेऊन टिकतं आणि जे तुटतं ते शांतपणे सुटतं. मिथून नात्यांमध्ये कटुता साठवत नाही, त्यामुळे मन हलकं राहतं. मिथुन राशीचे लोक स्वतःचं आयुष्य एका चौकटीत अडकवत नाही. ते स्वतःलाच वेळोवेळी प्रश्न विचारतात, स्वतःचं मत बदलू शकतात आणि नवीन दृष्टी स्वीकारू शकतात. ही लवचिकता कमकुवतपणाची नाही तर वाढीची खूण असते. म्हणूनच मिथुन आयुष्यभर स्थिर न राहता विकसित होत राहतो. या राशीची अजून एक सूक्ष्म पण प्रभावी बाजू म्हणजे मौनाची भाषा समजण्याची क्षमता. जे बोललं जात नाही, जे थांबून ठेवलं जातं, जे नजरेतून व्यक्त होतं, ते मिथुन सहज ओळखतो. त्यामुळे अनेक निर्णय तो शब्दांशिवायच घेतो आणि तेच निर्णय पुढे निर्णायक ठरतात. मिथुन राशीचा प्रवास सरळ रेषेत नसतो, पण तो नेहमी पुढे जाणारा असतो. चढ उतार, वळणं, थांबे सगळं असतं, पण दिशा कधी हरवत नाही. म्हणूनच मिथुनची खरी शक्ती आवाजात नाही, गाजावाजात नाही, तर त्या शांत आत्मविश्वासात असते, जो योग्य क्षणी स्वतःचं अस्तित्व ठामपणे उभं करतो. मिथुन राशीचा अजून एक अत्यंत सूक्ष्म पण प्रभावी गुण म्हणजे स्वतःला सतत नव्याने घडवण्याची अंतर्गत तयारी. हे लोक एका ओळखीवर, एका यशावर किंवा एका अपयशावर थांबत नाहीत. आयुष्याचा एखादा टप्पा संपला की ते मनातूनच पुढच्या टप्प्यासाठी स्वतःला तयार करतात. बाहेरून बदल कमी दिसतो, पण आतून पूर्ण नवा विचार जन्म घेत असतो. मिथुन राशीचे लोक कुणावरही मानसिक अवलंबित्व ठेवत नाही. त्यांना आधार आवडतो, पण आधाराशिवाय चालणंही जमतं. म्हणूनच संकटात असताना ते फारसा गोंधळ घालत नाही. मदत मिळाली तर स्वीकारतात, नाही मिळाली तरी मार्ग शोधतात. हे आत्मनिर्भरता त्यांना आतून अत्यंत मजबूत बनवते. या राशीची अजून एक वेगळी ताकद म्हणजे गोष्टींचा शेवट कधी आणि कसा करायचा हे जाणणं. जिथे थांबायचं, जिथे मागे हटायचं आणि जिथे पूर्णपणे दूर जायचं हे मिथुन अचूक ओळखतो. त्यामुळे ते अनावश्यक संघर्ष, नकोशी नाती आणि निरर्थक प्रयत्न यात अडकत नाहीत. सोडणं ही त्यांच्यासाठी कमजोरी नसून शहाणपण असतं. मिथुन राशीचे लोक अनेकदा लोकांच्या अपेक्षेपेक्षा वेगळे वागतात, कारण त्यांचे निर्णय भावनेवर नाही तर अंतर्गत स्पष्टतेवर आधारलेले असतात. लोकांना जे चुकीचं वाटतं तेच पुढे जाऊन योग्य ठरतं. म्हणूनच मिथुनच्या निर्णयांची खरी किंमत वेळच ठरवते. या राशीची अजून एक गुप्त शक्ती म्हणजे असह्य परिस्थितीतही स्वतःचा दृष्टिकोन न गमावणं. सगळं विस्कटलेलं असतानाही मिथुन एका कोपऱ्यात शांतपणे उभा राहून चित्र पाहतो. कुठे धावायचं नाही, कुणाला दोष द्यायचा नाही, तर काय शिकायचं आहे हे शोधतो. हीच वृत्ती त्याला पुन्हा उभं करते. मिथुन राशीला स्वतःच्या वेदनांचं प्रदर्शन करायची गरज वाटत नाही. ते दुःख आतमध्ये पचवतात आणि त्यातूनच प्रगल्भता निर्माण करतात. त्यामुळे त्यांचं हसणं हलकं नसतं आणि त्यांचं शांतपणं पोकळ नसतं. त्यामागे अनुभवांची खोली असते. या राशीचा आणखी एक दुर्लक्षित गुण म्हणजे
स्वतःचं भविष्य डोळ्यासमोर न ठेवता वर्तमानात योग्य पाऊल उचलणं. फारसं पुढचं गणित मांडत बसण्यापेक्षा आज काय योग्य आहे यावर मिथून लक्ष केंद्रित करतो आणि हाच दृष्टिकोन त्याला योग्य ठिकाणी घेऊन जातो. मिथुन राशीचा प्रभाव हळूहळू उलगडतच जातो. पहिल्या भेटीत, पहिल्या बोलण्यात किंवा पहिल्या निर्णयात तो समजत नाही. पण वेळ जसं पुढे जातो तसं लक्षात येतं की या राशीने नकळत अनेक गोष्टी बदलून टाकलेल्या असतात. हीच ती शांत, खोल आणि टिकाऊ शक्ती आहे जी मिथुन राशीला सामान्यतेच्या पलीकडे नेते. जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती कुठेतरी तुमच्या अनुभवांशी जुळते, तर हा व्हिडिओ इथेच थांबू देऊ नका. कारण मिथुन राशीची खरी ओळख फक्त ऐकून नाही, तर स्वीकारून समजते. हा विचार तुमच्या मनात राहू द्या, पुन्हा पुन्हा आठवू द्या आणि तुमच्याच आयुष्याशी जोडून पहा. अशीच खोल, वेगळी आणि बाहेर कुठेही न ऐकलेली राशींची सत्य बाजू पुढेही जाणून घ्यायची असेल, तर हा प्रवास इथेच संपू नका. चॅनेलशी जोडलेले राहा, कारण पुढे येणारी माहिती तुमच्या विचारांना वेगळी दिशा देऊ शकते. हा व्हिडिओ कुणालाही पाठवा ज्याला स्वतःला समजून घ्यायचं आहे. केवळ भविष्य ऐकायचं नाही, कारण योग्य वेळी ऐकलेला एक विचारही आयुष्याचं वळण बदलू शकतो. तुमचं लक्ष, तुमचा वेळ आणि तुमचा विचार इथे दिल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या भागात अजून खोल, अजून स्पष्ट आणि अजून थेट सत्य घेऊन लवकरच भेटू. श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ.